एखाद्या व्यक्तीवर, विचारावर किंवा परंपरेवर विश्वास ठेवणं हा मानवाचा नैसर्गिक स्वभाव. पण हा विश्वास जाणीवपूर्वक आहे की आंधळा हेही ओळखणं तितकंच गरजेचं आहे. जेव्हा माणूस आपल्या विचारांवरचा ताबा सोडतो, प्रश्न विचारणं थांबवतो, स्वतःला हरवून बसतो आणि डोळ्यासमोर सूर्यप्रकाशासारख्या स्पष्ट गोष्टी दिसत असतानाही डोळे मिटून बसतो, तेव्हा असते ती अंधश्रद्धा. हा आंधळा विश्वास शेवटी माणसाला चुकीच्या वाटेवर नेतोच. आणि हेच किती डोकाला जाऊ शकतं याच्याच कहाण्या गेल्या 8 दिवसांपासून आपण पाहतोय. नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. अशोक खरात प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होतात आणि ते कालपेक्षा जास्त भयानक आणि मन सुन्न करणारे असतात. आजचे अपडेट्स ऐकूनही तुम्ही कपाळावरती नक्की हात मारून घ्याल. पहिली गोष्ट, अशोक खरातच्या मिरगावमधील संस्थांसाठी 2018 साली 5 कोटी रुपये सरकारनं दिल्याचं उघडकीस आलंय. दुसरी गोष्ट, ज्या संस्थांसाठी 5 कोटींचा निधी सरकारनं दिला होता त्याच शिवनिका संस्थांच्या मंदिराजवळ एक फार्म हाऊस आणि एक विहीरही आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही तीच विहीर आहे ज्याचा वापर अशोक खरातनं भक्तांना फसवण्यासाठी केलाय. आणि त्याच विहिरी संदर्भातला आणखीन एक मोठा खुलासाही आजच्या भागात आम्ही करणार आहोत. आणि तिसरी महत्त्वाची अपडेट, त्याच्यावरती दाखल झालेला 7वा गुन्हा तोही एका विद्यार्थिनीनं दाखल केलाय. त्यातही प्रचंड भीषणता आहे. या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर बघणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला थोडे तपशील सांगते. गेल्या 8 दिवसांमध्ये अशोक खरातवरती 7 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 6 महिला आणि 7वा गुन्हा या प्रकरणातल्या एका साक्षीदाराचा आहे. कालचा विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणातील पीडित महिलांशी संपर्क साधला जातोय, त्यांचं समुपदेशन केलं जात आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यांची नोंद होतीये. खरं तर ही घटना इतकी भयानक आहे की या सगळ्या प्रकारामध्ये अडकलेली कोणतीही महिला खरं तर अधिक खचून जाईल. बदनामीच्या भीतीनं ती समोरच येणार नाही. मग तिने कितीही मन घट्ट करून उभं राहण्याचा प्रयत्न केला तरी तिचं पाऊल पोलिसांपर्यंत जाण्याची शक्यता तशीही कमी होते. तरीही सरकारनं पुढाकार घेत महिलांना विश्वासात घेऊन उचललेली पावलं नक्कीच अत्यंत महत्त्वाची आहेत. पण तरीही एक प्रश्न राहून राहून मनात येतोय. तो म्हणजे ज्या पीडित महिला आहेत त्यांच्यापर्यंत SIT पोहोचतीये, पण ज्या नेत्यांचे फोटो या भोंदूबाबा सोबत आहेत त्यांचं काय? अशाच फोटोंमुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या पदावरनं दूर केलं, पण इतरांचं काय? आणि यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, अशोक खरात सोबत ज्या ज्या राजकारण्यांचे फोटो समोर येत आहेत त्यांची SIT कडनं चौकशी करावी का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा, तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय. आता आजच्या अपडेट सुरू करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणातील कारवाईवरनं नेमकं आज काय सांगितलंय ते पहा. ज्या ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू. बघा, एक गोष्ट, आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबतही येतो आपण अनेक वेळा बघितलेला आहे. नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही. पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय. त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण SITचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे. यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही. कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू. तुम्ही नीट ऐकलत ना? खरात प्रकरणामध्ये आपले मुख्यमंत्री पूर्णपणे 0 टॉलरन्स मूडमध्ये आहेत. त्यामुळे अशा वेळी विरोधकांनीही त्यांच्यासोबत उभं राहायला हवं होतं. पण शेवटी विरोधक ते विरोधकच. मुद्दा कोणताही असो, सरकारला घेरण्यासाठी संधी मिळाली की तुटून पडायचं. आणि त्यातल्या त्यात ठाकरेंचे खासदार संजय राऊत, पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशकातील कारवाईवरनं पोलिसांचं कौतुक केलंय. पण काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र भलतीच शंका उपस्थित केली आहे. पाहूयात. पेनड्राईव्ह आणा ना पुढे, मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच
पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल. आता आपण जाऊयात भोंदूबाबांच्या त्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये. आपल्या विधिमंडळापासून 200-2.25 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे मंदिर आहे. प्रचंड मोठी जमीन, 3 कोपऱ्यांवरती 3 वास्तू, एका कोपऱ्यावरती ईशान्येश्वर मंदिर, दुसऱ्या कोपऱ्यावरती आलिशान फार्म हाऊस, तर तिसऱ्या कोपऱ्यावरती ती ऐतिहासिक विहीर. ही तीनही ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. सुरुवात मंदिरापासून करूया. शिर्डी महामार्गावरती मिरगावामध्ये असलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णयास उघडकीला आलाय. धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत बाब आहे असा दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केलाय. 31 मार्च 2018 रोजीचा हा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने काढलेला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये हे खातं जयकुमार रावलांकडे होतं. याविषयी जेव्हा जयकुमार रावलांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं. मात्र याच सरकारी निधीतून उभे राहिलेलं मंदिर आपण जरा पाहूयात. कॅप्टन अशोक खरातनी 2004च्या आसपास या मिरगावमध्ये जागा खरेदी केली आणि त्याच्या भोंदूगिरीला सुरुवात झाली. त्यातून अमाप पैसा तो मिळवत गेला आणि त्यातून मिरगावमध्ये हे भव्य असं शिवमंदिर उभा राहिलं. कधी काळी या मंदिरामध्ये मोठे राजकारणी, आमदार, खासदार, राज्याचे मंत्री त्यापासून ते सामान्य भक्तगण यायचे आणि गाभाऱ्याची सुरुवात इथे आतमध्ये खोलवर ज्या पायऱ्या गेलेल्या आहेत तिथून होते. या गाभाऱ्यामध्ये मी आत्ता बोलत असताना माझा प्रतिध्वनी मला ऐकायला मिळतोय. एवढा उंच असा या मंदिराचा घुमट आहे आणि इथं जे बोललं जातं ते प्रतिध्वनीच्या स्वरूपामध्ये पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचतं. प्रतिध्वनी आपलाच या ठिकाणी उमटतो. असा हा भव्य गाभारा या ठिकाणी उभारण्यात आला आणि इथे आपण अनेकांचे फोटो पूजा करताना पाहिले. अनेक मंत्री, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री असे अनेक जण या ठिकाणी येऊन गेले. मात्र जेव्हा या अशोक खरातचं खरं रूप समोर आलं तेव्हा हे मंदिर असं ओस पडलंय. कॅप्टन अशोक खरात सारखे लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात आणि त्यामुळे नकळतपणे जे लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण असतं ते देखील अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आज दुर्दैवाने या ठिकाणी कोणीच या मंदिरामध्ये, आवारामध्ये पाहायला मिळत नाहीये. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, मिरगाव, नाशिक. पाहिलं, इतकं भव्य मंदिर, इतकी शांतता. आता अशा वातावरणात आलेला भक्त श्रद्धेपोटी भोंदू अशोक खरातवरती डोळे बंद करून विश्वास ठेवू लागला आणि त्याचा फायदा घेत त्याने फसवणुकीला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मंदिरापासून काही मीटर अंतरावरती असलेल्या नदीपात्रामध्ये एक विहीर खणली. मोठ्या आशेनं आलेल्या भक्तांना सर्पदोष असल्याचं सांगून फसवणुकीला सुरुवात केली. त्यासाठी त्याची मॉडस ऑपरांडी कशी होती तीही बघा. कॅप्टन खरातनी उभारलेलं हे शिवनिका संस्थांच्या माध्यमातील मंदिर जे सर्वांसाठीच दर्शनाला खुलं असायचं. मात्र त्याच्याकडे जी बडी धेंड यायची, जे मोठे राजकारणी यायचे, त्यांच्यासाठी विशेष अशी सोय या फार्म हाऊसमध्ये केलेली असायची. आणि इथे आल्यानंतर समोर ही विहीर दिसते आहे आणि या विहिरीच्या परिसरात त्या व्यक्तीला नाग दिसायचा, जो अर्थातच रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट व्हायचा. आता ही विहीर जर आपण पाहिली तर विहिरीच्या तिन्ही बाजूंना आपल्याला कंपाऊंड वॉल दिसते आहे आणि बरोबर जिथे विहीर आहे तिथेच या कंपाऊंड वॉलला असं हे वळण मिळालेलं आहे. कारण ही कंपाऊंड वॉल नदीपात्रामध्ये बांधण्यात आली आहे, किंबहुना ही विहीरच नदीपात्रामध्ये बांधण्यात आली आहे. कारण ही कंपाऊंड वॉल जर सरळ आली असती तर आत्ता ज्या ठिकाणी विहीर आहे तिथे ती विहीर नसती, तर जिथे आम्ही आत्ता उभा आहोत तिथे ही विहीर खोदावी लागली असती. मात्र कॅप्टन अशोक खरातच्या राजकीय प्रभावामुळे अक्षरशः नदीपात्रामध्ये ही विहीर खणण्यात आली आणि ही कंपाऊंड वॉल वळवण्यात आली. कारण या कंपाऊंड वॉलच्या पलीकडे नदी वाहते आहे आणि बारमाही पाणी या
विहिरीला मिळावं यासाठी नदीपात्रामध्ये ही विहीर खोदण्यात आली आणि कंपाऊंड वॉल वळवण्यात आली, ज्यातून आपल्याला लक्षात येतं की राज्याचा जलसंपदा विभाग, वेगवेगळे विभाग कसे या कॅप्टन अशोक खरातच्या पायी लीन होत होते आणि त्यातून हा सगळा कारभार इथे सुरू होता. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, मिरगाव, नाशिक. त्यामुळे अनेक ह्याच्यामध्ये धागेदोरे गुंतलेले आहेत. फसवणूक, खंडणी यानं त्या अनेक प्रकारे अशोक खरातनं मोठी माया जमा केली, पण त्याने त्याहून मोठं पाप केलं आणि त्याचेही पुरावे दिवसागणिक वाढत आहेत. कालपर्यंत 6 महिलांनी लैंगिक शोषणासह अनेक गुन्ह्यांची नोंद केली होती. आज त्यामध्ये आणखीन एका गुन्ह्याची भर पडली आहे आणि हा 7वा गुन्हा एका विद्यार्थिनीनं नोंदवलाय. करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवरती अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय. नराधम अशोक खरातचे व्हिडिओ डिसेंबरपासूनच बाहेर आले होते अशी माहिती आता समोर येते. अज्ञात नंबरवरनं बलात्कार पीडितेला व्हिडिओ कॉल आला होता अशी माहिती दाखल झालेल्या FIR वरनं समोर आली आहे. व्हिडिओ AI द्वारे बनवला असावा अशी थाप अशोक खरातने त्यावेळी मारली आणि या व्हिडिओ संदर्भात खरातच्या सांगण्यावरनं पीडितेची शिर्डी पोलिसांमध्ये डिसेंबर 2025ला तक्रार करण्यात आली. मार्चमध्ये खरातला अटक झाल्यानंतर पीडितेकडून बलात्काराची नव्याने तक्रार दाखल झाली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. तसंच वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आईवडिलांना मारून टाकेन अशी धमकी तिला देण्यात आली होती. पीडित मुलगी ही आईवडिलांसह खरातकडे गेली होती. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा असं म्हणत कुटुंब तिथे गेलं होतं. तिसऱ्या भेटीत मुलीने खरातला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा अशी विचारणा केली आणि त्यानंतर उपाय सांगण्याच्या बहाण्याने नराधम खरातने तिच्यावरती जुलै ते डिसेंबर 2024 या दरम्यान 4 वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय. असो, आता वेळ झाली अशोक खरातच्या याच कारनाम्यांवरती चर्चा करण्याची आणि त्यासाठी आपल्यासोबत आज आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. आपण गेस्ट सेंटरला जाऊया, पाहुण्यांचं स्वागत करूया आणि चर्चेला सुरुवात करूया. आपल्या तिघांचंही स्वागत आहे गेस्ट सेंटरला. पहिला प्रश्न घेऊन हनुमंतजींकडे जाते मी. हनुमंतजी, खरं तर अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा उघडकीस आणायचा तर त्याच्यामागे प्रचंड मोठी राजकीय इच्छाशक्ती लागते. पण एक जर बघायला गेलं तर भोंदू खरात हा काही आज उपटलेला नाहीये, तो अनेक वर्ष त्याचं या सगळ्या कारवाया सुरू होत्या. असं असताना आता सरकारने हे सगळं बाहेर आणलेलं असताना आणि त्याच्यावरती कारवाईचे कडक आदेश आणि तशी दिशा सुद्धा असताना ज्या पद्धतीची टीका विरोधकांकडनं होतीये किंवा विरोधक जो विरोध करतायत तो केवळ विरोधासाठी आहे अशी टीका झाली तर त्यात चुकीचं काय आहे? पूर्वी तुम्ही जे प्रास्ताविक केलं त्याच्याशी तीव्र नापसंती व्यक्त करतो. त्याचं कारण असं की रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्या सरकारचा भाग नव्हत्या असं तुम्हाला सुचवायचं आहे का? किंवा केसकर असतील किंवा पाटील म्हणून मंत्री असतील किंवा बाकीचे सगळे तिथे गेलेले जे मंडळी आहेत ज्यांनी बोटं कापून घेतली, तटकरे आहेत त्याच्यामध्ये, ही सगळी मंडळी सरकारचा संबंध नाही आहे का याच्याशी? सरकारी अधिकारी, सरकारचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेल्या स्तरावरची माणसं वर्षानुवर्ष तिथं जात आली. महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेल्या, मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजी फडणवीसांचं आम्हाला अभिनंदन करायचं आहे, पण ते अभिनंदन करत असताना त्यांनी याला कुठलाही राजकीय वळण देता कामा नये ही आमची अपेक्षा आहे. तुम्हाला दिवाळीपासून तुमच्याकडे ही माहिती होती, व्हिडिओ होते, असा वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्यात येतं. तुम्हीही सांगितलं की डिसेंबर महिन्यामध्ये त्या मुलीची तक्रार होती, त्या मुलीवरच चौकशी केली अहिल्यानगर पोलिसांनी, त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली, तिच्या आईवडिलाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर आमचं साधं म्हणणं आहे की देवेंद्रजींच्या राज्यामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून 11-12 पासूनचे हे सगळे किस्से गृहमंत्री म्हणून त्यांना माहीत असायला पाहिजे होते. राज्याचा गुप्तचर विभाग त्यांच्या हाताखाली होता, त्यांना माहीत असायला पाहिजे होतं. आणि कुठल्याही पक्षाचं कोणाचा तर राजकीय बंदोबस्त करायचा आहे, कुणाला तर संदेश द्यायचा आहे म्हणून या प्रकरणाला वेगळं वळण देण्यात येतंय का असा प्रश्न विधिमंडळामध्ये नानाभाऊ पटोले साहेबांनी उभा केला. किंवा अक्षय शिंदेला बदलापूरच्या प्रकरणात कसं एन्काउंटर केलं तसं या बाबाचं एन्काउंटर केलं तर तुम्हाला ज्यांना वाचवायचंय त्यांना वाचवता येईल का आणि ज्यांना अडकवायचंय त्यांना अडकवता येईल का, अशी शंका विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली. विरोधक म्हणून आमचं काम आहे की सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या आशीर्वादानं या बाबानं जे काळे धंदे केले, पण हनुमंतजी जसे तुम्ही माझ्याशी अग्री करत नाही आणि डिसअग्री आहात असं तुम्ही म्हणालात, तसंच मला तुम्हाला म्हणायचं की मी सुद्धा या मुद्द्यावरती डिसअग्री करते. कारण एक रुपाली चाकणकर वगळता कुठल्याही व्यक्तीवरती तुम्ही अगदी नावासकट कुठल्याही पुरुषावरती अशा पद्धतीचे आरोप आता केलेले नाही आहेत किंवा त्यांच्या चौकशीची, त्यांच्यावरती कारवाईची मागणी आतापर्यंत काही स्पेसिफिकली कुठल्याही एकाही पुरुष नेत्याच्या बाबतीमध्ये विरोधकांकडनं झालेली नाहीये. आणि एन्काउंटर हा आता मुद्दा नाहीये महत्वाचा, त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचे मुद्दे.
पूर्वी जी तटकरे साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, की तिथं गेलेले बच्चू कडू असतील, जे एकाकाळी सरकारचा भाग होते, किंवा तिथं जे जे गेले त्या सगळ्यांची चौकशी SIT द्वारे करा अशी माझ्या पक्षानं मागणी केली विधिमंडळामध्ये. नानाभाऊ पटोले साहेबांनी केली, हर्षवर्धनजी सपकाळ आमचे प्रदेशाध्यक्ष यांनी पण केली. हनुमानची आम्ही फक्त चौकशी हे आणि म्हणतोय थेट की तुम्ही राजीनाम्याची फक्त सुरुवातीपासून लावून धरलेली मागणी याच्यामध्ये काहीच फरक नाहीये का? मग रुपाली चाकणकरांचा राजीनामा का घेतला? अहो, माफ काय करा, बोलताय तुमचा तुम्ही? प्रश्न मी ऐकला नाही, का पुन्हा न्याय एकदा वेगळा रिपीट करा. लावताय? रुपाली चाकण, तुम्ही म्हणताय राजीनामा हे उत्तर नाही, मग रुपाली चाकणकरांचा नाही नाही राजीनामा नाही कोणत्या नाही न्यायाने नाही घेतला? नाही मी असं म्हणलं की तुम्ही फक्त रुपाली चाकणकरांच्याच राजीनाम्याची मागणी केली, इतर कुठल्याही पुरुषांच्या राजीनाम्याची नाही. तुम्ही आत्ताही म्हणताय की चौकशीची मागणी केली आहे. असो, आपण या मुद्द्यावरती अडकायला नको, आपण पुढे सगळ्या जाऊया. जेवढे नाही हा, नाही नाही बोला. नाही नाही ऐका माझा चुकीचा संदेश देऊ नका. माझ्या पक्षानं जे मंत्री, जे प्रशासकीय अधिकारी ज्यांनी संपत्ती खरेदी केली, जे तिथं लोकांना घेऊन जात होते, जे अघोरी पूजेला बसत होते, ज्यांनी पोलिसांवर दबाव आणला, त्या निम्म्या मंत्रिमंडळ 9 जणांचं नाव आहेत मंत्रिमंडळाची, त्यांचा राजीनामा घ्या म्हणून पहिल्या दिवसापासून काँग्रेस आग्रही आहे, अजूनही आग्रही आहे. ठीक आहे बरं, ठीक आहे. अंजलीताई, तुमच्याकडे येते. रुपाली चाकणकरांबद्दल जी कारवाई झालेली आहे त्यात तुम्ही समाधानी आहात का? या व्यतिरिक्त आणखीन काही पुढे घडलं पाहिजे? आणि इतर या सगळ्या नेत्यांबद्दल काय? अगदी तर पहिलं तर मला हेच म्हणायचंय की रुपाली चाकणकर म्हणजे त्यांच्याबद्दल तर आता फक्त एकाच म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं त्यांनी राजीनामा दिलाय. पण पुढचं काय, बाकीचं काय? कारण त्यांनी जे कृत्य केलंय, त्यांनी एका पत्रकाराला अवेळी फोन करून धमकावणं, बऱ्याचशा केसेसमध्ये पीडितांची बाजू न घेता खरातांसाठी काम करणं, खरातांच्या पाया पडून त्यांचे ते जे पावलं धुतली काय, त्याला पदराने पुसलं काय, आणि जे कृत्य ते करत होते त्याला प्रत्येक ठिकाणी पदोपदी वाचवण्याचं काम जे त्यांनी केलं, त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ, या सगळ्या गोष्टी चौकशी होणं प्रथमतः गरजेचं आहे. आणि कायदा काय म्हणतो की वेन प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल, त्यांच्यावर FIR होऊन चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. इथे तर आत्ताच्या घटकेला त्यांना ते महिला प्रदेश अध्यक्ष पदावरनं त्या राजीनामा द्यायला तयार नाहीयेत. अजूनही सुनेत्रा पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाहीये. तर हे चाललंय काय? आणि हे जे झालं आता या महिला आयोगाच्या पदावरनं पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना निर्देश दिले म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय, नाहीतर त्यांच्या पक्षाकडनं तीही तसदी घेण्याची कोणी हे केली नव्हती, तसदी घेतली नव्हती. मला असा प्रश्न पडतो की एकतर महिला आयोगाचं अध्यक्षपद असताना अशा कुठल्याही संस्थेवर करण्याच्या आधी त्यांनी सरकारची परवानगी घेतली होती का? कारण या सगळ्या गोष्टी डिफाईन्ड असतात. तर असं असताना पहिलं तर त्यांनी सरकारकडनं या शिवानिका संस्थानाची जे पद घेतलं ते घेण्याच्या आधी त्यांनी परवानगी घेणं गरजेचं होतं. एवढंच नाही तर आपण सरकार पक्षाला याबद्दल विचारूया. नवनाथजी, तुमच्याकडे येते की अशी परवानगी घेण्याची गरज असते तर ती घेतली होती का? आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला सर्वपक्षीय नेते ज्यांनी पाय धुतले, ज्यांनी गंडे बांधले या खराचे, त्या राजकीय नेत्यांची चौकशी कधी होणार आहे? कारण आता तरी असं दिसतंय की फक्त महिलांची चौकशी होतीये, त्यात पीडित आहेत बऱ्याचशा, पण इतर पुरुषांची सुद्धा या संबंधित चौकशी कधी होणार? पूर्वी जी या भोंदू बाबाचं जे प्रकरण आहे साधारणतः 2003 पासनं समोर असल्याचं साधारणतः लक्षात येते. जेव्हापासून तपास सुरू आहे, पोलीस इन्क्वायरी करतायत, वेगळी माहिती समोर येते, त्यापासून 2003 पासनं या भोंदू बाबाचे काळे कारनामे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. दुर्दैवानं काही महिला दबावापोटी असतील किंवा आणखी काही कारणापोटी असतील तक्रार द्यायला पुढे येत नव्हत्या. पण जेव्हा तक्रार द्यायला पुढे आल्या त्यावेळेला पोलिसांनी हे सगळं प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील या प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप केला आणि या भोंदू बाबा कसा अटकेल आणि त्याचे सगळे कारनामे कसे समोर येतील हे बघितलं. आणि आपण खरंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन केलंय नक्कीच नवनाथजी, परंतु आता चौकशी कशी होणार हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. ऐकून तर घ्या. इतर कुठलाही मुख्यमंत्री असली तर अशा प्रकारच्या भोंदू बाबाला बेड्या घातल्या असत्या का, याच्याबद्दल शंका आहे. हनुमंत पवार देखील इथं आहेत, नरेंद्र दाभोळकरांचे ते चाहते आहेत, नरेंद्र दाभोळकरांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. इतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ही हिंमत केली नसती, ती देवेंद्रजी फडणवीसांनी केलेली आहे. आणि आता या प्रकरणामध्ये भोंदू बाबाला अटक केली आहे, त्याला बेड्या ठोकल्यात, त्याच्या सगळे जे काही काळे कारनामे आहेत ते समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये तपास झाल्यानंतर जो कोणी दोषी असेल, कोणी असेल, तो राजकीय असेल किंवा अन्य कुठलेही असेल, त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल. फक्त आता कोणाचा तरी फोटो आहे म्हणून लगेच त्याला बेड्या ठोका, अटक करा असं होत नाही. कारण राजकारणामध्ये
आपण एकमेकांसोबत फोटो काढत असतो, अनेकांसोबत जात असतो आणि फोटो आहेत म्हणून लगेच त्याला पण गुन्हेगार धरा. नवनाजी हे इथेच एक चुकीचं मुद्दा होतं. महत्वाचा असा आहे की ज्या पीडितांनी तक्रार केलेली आहेत किंवा ज्या संभाव्य पीडित आहेत अशांशी सध्या चर्चा चालू आहे, त्यांना पुढे येण्याची विनंती केली जाते, पण ज्यांचे आधीच फोटो आहेत विविध पद्धतीच्या पूजा अर्चना करताना त्यांना का नाही काही विचारलं जात आहे? नाही, पूजा करणं गुन्हा आहे का? पूजा करणं हा काही अहो, गुन्हा पण नाहीये. त्यातनं पण संबंध सुद्धा त्या दिसून येतो ना. ऐका ना, त्याच्यामध्ये काही कुठल्या त्या ज्यांचे फोटो आहेत त्यांच्याबद्दल एखाद्या पीडित महिलेची तक्रार आहे का की यांनी आमच्याकडे काहीतरी नाही, चूक तुम्ही केलं? चुकीच्या अशी अर्थाने आजपर्यंत तुम्ही तक्रार- चुकीच्या अर्थाने माझ्या मग तेच प्रश्नाचा सांगतोय. मुद्दा लावून जर का- घेताय. ऐका, पूर्वीजी तुमचा फोटो समजा त्या मंदिरात पूजा करताना आला, तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार नाही, पण पाहिजे ना, अशा काहीतरी परिस्थितीमध्ये आक्षेप आले नाही, पाहिजे, अशा तर परिस्थितीमध्ये त्याबद्दल चौकशी करण्यात लगेच काही फोटो चुकीचं नाहीये ना, हो, माहिती फोटो आहे घेण्यासाठी. म्हणून अरे पूर्वी फोटो आहे म्हणून चौकशी होते का? फोटो शेकडो लोकांसोबत असतात. आता तिथं शिवमंदिर आहेत, नाही, शिवमंदिरामध्ये पण याच हजारो फोटोवरनं लोकं रुपाली होते. चाकणकरांचा राजीनामा घेतला ना रुपाली नवनाजी चाकणकर- सरकारनं. रुपाली चाकणकरांचं नाही, प्रकरण नाही, वेगळं आहे. नाही. रुपाली चाकणकर ह्या सदस्य कसं होत्या. वेगळं आहे त्या नक्की? शिवलिका अच्छा. अरे रुपाली चाकणकर त्या शिवलिका जी काही संस्था होती त्याच्या सदस्य होत्या. बरं. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि या प्रकरणामध्ये योग्य वेळी त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर या देखील काही संबंध असतील तर त्यांची देखील चौकशी होईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. गृहमंत्री सक्षम आहेत, पोलीस अधिकारी सक्षम आहेत. आणि नक्की, काही कोणालाही पोलीस सोडलं अधिकाऱ्यांना जाणार नाही. याच्याआधी- आज जो आणि- मुख्यमंत्र्यांचं आणि बोलणं पूर्वीचे- होतं. पूर्वीचे फक्त एकच हा. सांगतो, काँग्रेसचे नेते सगळे बोलतायत 2003 पासून या भोंदूबाबाचे काळे कारनामे त्या भागामध्ये चालत होते. 3 पासून 14 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. आता आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाहीये की त्या काळात कोण होतं, आता कोण होतं, मग मागच्या 5 वर्षात काही झालं नाही, आता काही झालं नाही. जेव्हा पीडिता समोर आल्या तेव्हा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं काम केलं, गुन्हा दाखल केला. बरोबर आहे, आणि या म्हणूनच भोंदूबाबाला हे राजकारण पीडित होत ठोकल्या. नाहीये का, या मुद्द्यानेच आपण या संपूर्ण विषयाची सुरुवात केलेली होती. अंजलीताईंकडे येते. अंजलीताई, तुम्हाला काहीतरी बोलायचंय? नाही, मला एक तर हे म्हणायचंय की पीडितांची आता नवनाथ बनजे म्हणाले की सरकार पोलिसांनी तात्काळ त्यांची रेकॉर्ड केली, तर तसं बिलकुल नाहीये. एकाच पीडितेचं रेकॉर्ड झालं होतं. 6 पीडिता अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा त्यांचं कोणीही म्हणणं ऐकून घेतलं नव्हतं. त्याच्यातली एक जी केस होती, जी खोटी केस केली गेली, त्याचं शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तपास झाला आणि त्यानंतर अहिल्यानगरचे जे SP आहेत सोमनाथ घारगे यांनी हे प्रकरण निदर्शनास आणून दिल्यानंतर मग त्याच्यावर ते अगदी थेट CM पर्यंत गेलं आणि हा प्रकरण हे बाहेर आलं. म्हणजे दातेंकडे गेलं आणि दातेंकडनं मग CM कडे गेलं. बरं. तर याचं कारण त्याच्या आधीच्या लोकल पोलीस स्टेशन्सला सगळ्या राजकारण्यांनी मॅनेज केलं होतं. आणि माझा आक्षेप ह्याच्यावर आहे की पोलिसांची ड्युटी करणं अपेक्षित असतं, पण ती कधी होत नाही. पीडिता घालून थकल्या होत्या, पण त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत नव्हतं. आणि हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि हे खूप त्यांच्यावर दबाव आहे. अंजली ताई, अशा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण जो कोणी याला बिलकुल. पाठीशी घालत असतील अशा भोंदूबाबाला, अशा प्रत्येक पोलीस अधिकारी असो, राजकीय असो किंवा अन्य कोणी असेल, असं कृत्य महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही. आणि जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी म्हणजे पोलीस अधिकारी देखील असतील, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही देखील भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांची देखील हीच भूमिका आहे. बर, हनुमानजी तुम्हाला अंजलीताई अगदी थोडक्यात सांगा. नाही, त्याच्यात 2 आत्महत्येची प्रकरणं होती. तर नवनाथ बनजी, मी मुद्दाम तुम्हाला सांगते, त्या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये विकास दिवटे नावाची एक आत्महत्येचं प्रकरण होतं. ते सुद्धा फाईल बंद करण्यात आली आहे. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या भाजपशी बोलून ती फाईल पुन्हा रिओपन करा. ह्याच्यातनं ती दाबण्याचा प्रयत्न कोणी केला ते सुद्धा बाहेर येईल. नक्कीच. हनुमानजी, शेवटच्या एका प्रश्नाला घेऊन मी तुमच्याकडे येते की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आता अंजलीताई म्हणतात ते बघता दडपशाही यापूर्वी झालेली आहे. कुठलं वर्ष, कोणाचं सरकार याच्यामध्ये आत्ता पडायला नको, पण आता ह्याला पूर्णपणे प्रकरण उघडकीस आलंय, त्याच्यावरती पूर्णपणे कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश आणि तो कुठेतरी सक्षमपणा, कणखरपणा आता सरकारकडनं दाखवला जातोय. पण याही परिस्थितीमध्ये सगळ्या राजकीय नेत्यांची चौकशी होईल असा तुम्हाला विश्वास वाटतोय का? पूर्वी जी 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या आहेत. एक तर 2000 कोटी रुपयाची त्याची संपत्ती सापडली, ती सगळी त्यानं लोकांना फसवून निर्माण केलेली आहे. सरकारचा आकडा आहे.
त्या 2,000 कोटी संपत्ती कमवून देण्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी आहेत, क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत, ज्यांची नावं सातबाऱ्यावर दिसत आहेत. रायगडमध्ये जमीन घेतलेली आहे तर तटकरे साहेबाचा संबंध आहे का? अहिल्यानगर नाशिकमध्ये काय मालमत्ता आहेत तर तिथल्या स्थानिक मंत्र्याचा संबंध आहे का? 5-5 कोटी रुपये त्यांना दिले तर तत्कालीन कॅबिनेट मंत्र्याचा संबंध आहे का? त्यामुळे मंत्री असोत, प्रशासकीय अधिकारी असोत की पोलीस खाकी वर्दीमधले अधिकारी असोत, ज्यांनी ह्या बाबाला पोचलं, ज्यांनी ह्याचे कार्य कारनाम्यांचं प्रस्त वाढवलं, जे तिथं वारंवार जात होते. असं नाही की फक्त भेटायला गेले आणि फोटो आला. हा बाबा कित्येक मंत्र्याच्या केबिनमध्ये गेलेला आहे, कॅबिनेट मंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना, मुख्यमंत्री असताना. म्हणजे थोडक्यात ही शाल अनेक जणांनी मिळून विणलेली असं तुम्हाला म्हणायचं, आणि त्याचा एक धागा उसवल्यानंतर आता सगळे धागे उसवले जात आहेत का नाही हे बघणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर आपण जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात या प्रश्नावरती आज महाराष्ट्राने काय कौल दिलाय. एकूण 25,000 मतं आलेली आहेत आज, आणि ज्या राजकारण्यांचे फोटो समोर येत आहेत त्यांची चौकशी करावी का? 95% लोक म्हणतात की होय, चौकशी झालीच पाहिजे. 5% लोक म्हणतात नाही. देशात आणि राज्यात बरंच काही सुरू आहे, पण तसंच जगाच्या पाठीवर सुरू आहे युद्ध, आणि आता त्या युद्धभूमीमध्ये काय सुरू आहे ते आपण पाहणार आहोत. खरं तर जेव्हा जेव्हा इराण अमेरिका यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती येते तेव्हा तेव्हा युद्ध थांबेल अशा आशा पल्लवित होतात. पण आजवरचा अनुभव असा आहे की चर्चा पुढे जातच नाही आणि सुरू राहतंय ते फक्त युद्ध. आणि आज या युद्धाचा 26वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलचे इराणच्या इस्फहान शहरावरती सतत हल्ले सुरू आहेत, त्यामुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आपण बघतोय. तर अमेरिकेच्या A-10 वॉर्थॉगने इराणचा मित्र इराकच्या मोसूल शहरावरती हल्ले चढवले. त्यात फटका बसला तो PMF या अर्धसैनिकांच्या तळाला. इराणनंही हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आणि इराणनं ऑपरेशन टू प्रॉमिस 4च्या अंतर्गत 80व्या हल्ल्याची फेरी सुरू केली. परत एकदा इराणने इस्रायलची राजधानी टेल अविवला लक्ष्य केलं, तसंच इस्रायलमधल्या 7 इतर ठिकाणांवरती हवाई हल्ले चढवले. अमेरिकेचा मित्र कुवेतमधल्या विमानतळावरती केलेल्या हल्ल्यामुळे तिथे एका ऑइल टँकरला आग लागली आणि मग काय, आगीचा तांडवच पुन्हा एकदा दिसून आला. इतक्यावरच इराण थांबलं नाही, तर त्याने बहरीन आणि जॉर्डन या 2 देशांना पण क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केलं. त्यामुळे दोन्ही बाजूने घमासान सुरू आहे, युद्ध थांबू शकत नाही असं वाटतंय. आणि असं वाटत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण समोर शस्त्रसंधीची ऑफर ठेवली. मात्र या ट्रम्प यांनी 15 अटी घातल्यात. इराणने युद्धविरामाच्या दिशेने काहीशी तयारी दर्शवली असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी उलट 6 अटी समोर ठेवल्याचं कळतंय. मात्र इराण समोर अमेरिकेला अपयश आलं असं म्हणत ट्रम्पची खिल्ली उडवायलाही इराण विसरलं नाही. आणि हा युद्धाचा विध्वंस समोर बघत असतानाच आज प्रश्न या अनुषंगाने काय आम्ही तुम्हाला विचारलाय ते आपण बघणार आहोत. जाऊयात पोल सेंटरला आणि दुसरा प्रश्न पाहूयात. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण समोर हतबल झालेत असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्यक्त व्हा. जगात अनेकांना डोनाल्ड ट्रम्प नक्की काय बोलतात, त्यात किती तथ्य असतं, त्यांची वक्तव्य किती शाश्वत असतात यावर संशय आहेच. अगदी तेच परत एकदा पाहायला मिळालं. ऐकूयात काय म्हणाले ट्रम्प माध्यमांशी बोलताना. I don't trust anybody. I don't trust you. I mean, that's only because I know you. But if I didn't know you, I'd probably have more trust. But I don't trust anyone. Why bother talking to them? Why do you say that? Why do you say what makes you trust? Do you think I trust them? I don't trust them. Then why bother talking to them? Because they're going to make a deal. They're going to make a deal. They did something yesterday that was amazing, actually. They gave us a present, and the present arrived today. And it was a very big present worth a tremendous amount of money. And I'm not going to tell you what that present is, but it was a very significant prize. And they gave it to us, and they said they were going to give it. So that meant one thing to me: we're dealing with the right people. Is that nuclear related? No, it wasn't nuclear related. It was oil and gas related. And it was a very nice thing they did. अर्थात ट्रम्प यांना काय म्हणायचंय ते कोणालाच कळलं नाही. काही अंशी त्यांचं पुन्हा एकदा हसं झालं. दरम्यान सध्या काही इस्लामिक देश हे इराण आणि अमेरिकेत मध्यस्थी करत असल्याचं कळत आहे. आणि त्यातलाच एक देश म्हणजे आपला शेजारी देश पाकिस्तान.
युद्ध संपवण्यासाठी ट्रम्पनी आपला 15 कलमी अजेंडा हा पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत इराणला दिल्याचं समजतंय. ही नक्की 15 कलमं काय आहेत, हे या अटी काय आहेत हे आपण आधी पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर 10ची कलमं आहेत. अण्वस्त्र क्षमता नष्ट करावी, इराणची पूर्णपणे अण्वस्त्र क्षमता, अण्वस्त्र विकसित न करण्याची हमी द्यावी, जो सगळ्यात मोठा या सगळ्या युद्धाचा ज्याची ठिणगी पडली त्याचं कारण. इराणमध्ये युरेनियमचं समृद्धीकरण नको, 60% समृद्धीकरण केलेलं 450 किलो युरेनियम IL कडे द्यावं, नातान्स, इस्फहान, फोर्डोच्या प्रयोगशाळा बंद कराव्यात, IAEA इराणमध्ये मुक्त प्रवेश द्यावा, दहशतवादी संघटनांशी संबंध तोडावेत, या संघटनांना आर्थिक शस्त्रास्त्र पुरवठा मार्गदर्शन बंद करावं, होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करावी, क्षेपणास्त्र कार्यक्रम मर्यादित असावा, भविष्यात क्षेपणास्त्रांचा वापर केवळ स्वसंरक्षणासाठी करावा, इराणवर लादलेले सर्व निर्बंध हटवणार असंही त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. अणु इंधनाच्या नागरी वापरासाठी अमेरिकेचं इराणला मार्गदर्शन असेल. इराणनं करार मोडल्यास आपोआप निर्बंध लागू होणार नाहीत. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अमेरिकेने 15 अटी ठेवल्या, मग इराणनेही उलट आपल्या 6 अटी समोर केल्या आणि त्यातच या दोघांनी चर्चा करायला तुर्की किंवा पाकिस्तानमध्ये यावं असा प्रस्ताव पण पाकिस्तानने इराणला दिला. पण इराणने तो प्रस्ताव धुडकावला. अमेरिकेने याआधी पण चर्चेच्या नावाखाली धोका दिलाय असं म्हणत इराणने या दोन्ही मध्यस्थी करणाऱ्या देशांना अक्षरशः ठेंगा दाखवलाय. काय ठेवल्या होत्या इराणनं अमेरिकेसमोर अटी त्या आपण पाहूयात. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. भविष्यामध्ये इराणवर हल्ला करणार नाही याची हमी, युद्ध लादल्याबद्दल नुकसान भरपाई ही खूप आधीपासून इराणची मागणी आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचंच नियंत्रण राहील हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या विकासावरती निर्बंध नकोत. आखाती देशातील लष्करी तळ अमेरिकेनं हटवावेत असा एक मोठा याच्यामध्ये मेखेचा मुद्दा आहे. आणि हिजबुल्लावरती इस्रायलनं हल्ले करू नयेत असंही इराणने मागितलेलं आहे, अशी अट ठेवलेली आहे. आता जगात हे युद्ध सुरू असताना भारतात मात्र सुरू होता अफवांचा बाजार. देशामध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा नाही असं सरकार सतत सांगतंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये याबद्दल निवेदन केलं. पण आज सुद्धा देशात अनेक ठिकाणी तुटवड्याच्या अफवांनी घाबरलेल्या लोकांच्या पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीच्या समोर रांगाच लागल्या होत्या. सरकारने सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत. हे बघितल्यावरती आता नागरिकांना आवाहन करण्यासाठी स्वतः इंधन कंपन्याच मैदानात उतरल्यात. भारत पेट्रोलियमने एक पत्रक जारी करून नागरिकांना पॅनिक न होण्याचं आवाहन केलंय. तसंच पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनीही देशातल्या पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या सद्यस्थितीबद्दल माहिती दिली आहे. LPG के संबंध में यहाँ पर भी कोई डिस्ट्रीब्यूटरशिप पर कोई ड्राई आउट नहीं है. ऑनलाइन बुकिंग अच्छी है, लगभग 92%. पैनिक बुकिंग तो नहीं कहूँगी, लेकिन बुकिंग का लेवल ज़रूर ज़्यादा है, लेकिन डिलीवरी पूरी तरह सामान्य है. कल लगभग 2700 रेड की गई विभिन्न राज्यों में और लगभग 2000 सिलेंडर भी सीज किए गए हैं. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, छत्तीसगढ़ में अच्छी रेड्स हुई हैं और काफ़ी मात्रा में सिलेंडर्स भी सीज हुए हैं. आणि आता जाऊयात पोल सेंटरला. पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती काय आहे महाराष्ट्राचा कौल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराण समोर हतबल झालेत असं वाटतं का? 20,000 मतं आली आहेत आणि 80% लोक तर म्हणतायत हो, ट्रम्प अत्यंत हतबल झालेले दिसत आहेत. पण 20% लोकांना अजूनही असं वाटतंय की नाही, ट्रम्प हे कमांडिंग पोझिशनमध्ये आहेत.
आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रोहित पवारांच्या आरोपांवरची आणि त्यावर आलेल्या उत्तरांची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आजचं निवेदन. आज दिवसाभरामध्ये रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे असा सामना महाराष्ट्राने पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यावरनं दोघांमध्ये चांगलंच वाक्युत्तर रंगलं होतं. अजित पवारांच्या निधनाच्या अवघ्या 18व्या दिवशी सुनील तटकरेंनी प्रफुल्ल पटेलांसह निवडणूक आयोगात धाव घेत पक्षाची सूत्र हाती घेण्याचा प्रयत्न केला असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला. यानंतर संतापलेल्या तटकरेंनी पक्ष ताब्यात घेण्याची घाई त्यांना झाली होती. दादा हयात असताना अनेकांनी कटकारस्थानं रचली असा पलटवार केला. काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होण्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीवरनं राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास अशक्य असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सुरू असलेली आरोपांची चिखलफेक नेमकी कोणत्या स्तराला जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. इतकंच नाही तर अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आरोप करताना रोहित पवार यांनी काळ्या जादूचीही शंका उपस्थित केली. पक्ष ताब्यात घेण्यासाठी दादांच्या घरासमोर काळी जादू केली होती का काय अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली. रोहित पवारांनी सकाळी आरोप केले तर संध्याकाळी तटकरेंनी उत्तरं दिली. दादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनंच विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचाच मनसुबा होता असा आरोप सुनील तटकरेंनी केला. आता हे सगळं घडत असताना आज विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरती भाषण मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या अपघातावरती निवेदन दिलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या भूमिकेला समर्थन देत घातपात असेल तर कुणालाही सोडणार नाही असा इशारा दिलाय. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. भेटूया पुन्हा उद्या. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.